लॉकडाऊन के बाद क्या, बी केअरफुल, बिझनेस इज चेंजिंग, असे त्यांचे स्पीचेस जे आहेत, जे फेसबुक लाईव्ह किंवा झूम कॉल्स मध्ये बऱ्याचदा 500 लोक अटेंड करतात. सो ही इज अन इन्स्पिरेशनल स्पीकर. He addresses social forum on different topics like empowerment, changing trends in education, and changes and challenges in business. He has interest in education and is a member of governing council of 4 colleges and 1 hostel, which I was not knowing, Kapura. That's very nice. Specializes in subjects like marketing, CRM, induction program, distribution management, entrepreneurship, and industry interface. He is a successful businessman in a role of trading, distribution, retailing, and manufacturing. He has partnered with multinationals and shares his status of marketing and logistic partnership. This is something which I'm going to read out, which I did not know about you, is that he has individual patent. We would like to know more about it, Shakur, later on, okay? He has individual patent and Vyapar Bhushan Puraskar has been conferred on him, received a Samaj Ratna Puraskar by Federation of Umed Jain Samaj. So, welcome Shakur. शीलू, आवाज जातोय तुझा? Can you hear me? Yeah. Laptop ला थोडासा I could hear you. Okay. So, तुमचा एवढा स्ट्रॉंग प्रोफाईल आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर गमती जमती करता आणि आम्ही तुम्हाला काही आजोबा म्हणून काय पण म्हणून आम्ही हे करतो. बट आफ्टर रीडिंग दिस आय थिंक वी शुड स्टॉप मेकिंग फन ऑफ यू बिकॉज यू आर सच अ वेल अचीव्ड पर्सन, आय फील. अँड ओव्हर टू यू चकोर. नाउ वी कॅन स्टार्ट द प्रोग्राम. Yeah, thanks Sheila for such a nice introduction. आणि हे बायोडेटा बनवणं फार सोपं असतं. त्याच्यावर जाऊ नका, माझ्या पांढऱ्या केसांवर जाऊ नका, तितका मी वयस्कर नाहीये. मी आजोबा जरूर आहे पण तितका सिनियर नाहीये. करिश्मा गप्पा अड्ड्यावर यायला मला खूप आनंद होतोय. आमचे को होस्ट शीला, प्रतिभा, रेश्मा सगळे इथे आहेत आणि बरेच जणांनी हा कार्यक्रम ऐकला. आतापर्यंत 5 झूम वेबिनार्स केले, आकाशवाणीचं रेकॉर्डिंग केलं, परवा सकाळला लेख आला आणि काल पण एका पॅनल डिस्कशनवर होतो. पण म्हणजे काही लोकांनी बरेच काही ठिकाणी ऐकलेलं तर थोडंसं रिपिटेशन व्हायची शक्यता आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे मी काही शिकवायला आलेलं नाही, मुळीच नाही, तेवढी माझी कुवत नाही. आणि एक व्यक्ती कुठलाही सगळ्या लोकांना, वेगवेगळ्या धंद्यातल्या इतके अनुभव असलेल्या लोकांना माझं असं मत आहे की शिकवू शकत नाही. शेखर अगदी दरवेळेला फॉलो करतात, प्रत्येक वेबिनार, प्रत्येक झूम, प्रत्येक फेसबुकवर असतात. नीनानी पण त्या दिवशी ऐकलं, अनिशनी पण ऐकलं आणि मला वाटतं बरेच जण होते, मिलिंदनी, अनुनी पण ऐकलं आणि नंतर मला कॉमेंट्स आले की आम्ही पण होतो त्याच्यामध्ये. हे एक माझं वेगळी आवड आहे. ज्ञान सगळ्यांना आहे, पण मला नेहमी वाटतं की आपल्याला जे वाटतंय, आणि मी हा जो विषय बोलतोय, खरं तर सावधान धंदा बदलतोय हा विषय माझा 5 वर्षापासून आहे. माझ्या आतापर्यंत अनेक लेख सकाळनी छापलेत. मोठ्या बिझनेस थिअरीज मी सोप्या शब्दात लिहायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला मला कदापि वाटलं नव्हतं की धंदा बदलतोयला असं एखादं उदाहरण आयुष्यात निर्माण होईल. मी डिमॉनिटायझेशन नंतर बोललो होतो, GST नंतर बोललो होतो, वॅट नंतर बोललो होतो, पण इतका जबरदस्त बदल येईल, तो सगळ्यांना एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवेल असं मला कधीही वाटलं नव्हतं, कोणालाच वाटलं नव्हतं. माझा आवाज ठीक आहे शीला? आवाज ठीक? शीला आवाज लाऊड अँड क्लिअर चकोर. येस, लाऊड अँड क्लिअर. सो आज मला करिश्मा गप्पा अड्ड्यावर यायला खूप आनंद होतोय. मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की तुम्हाला प्रश्न उत्तरांना जास्त वेळ पाहिजे का आय शुड टॉक? एनीवन कॅन टेल मी. शीला, डू यू नीड मोर? As you keep talking, if somebody has questions, they will come up with. Is that okay with you, Shakur? आय थिंक क्वेश्चन्स विल टेक ॲट द एंड, कारण एका प्रश्नातनं उत्तर मोठं होऊ शकतं, मग कंटेंट राहू शकेल. क्वेश्चन्स नको, तुम्ही बोला, आणि कारण ड्युरेशन छोटा आहे आम्हाला, तुम्हाला ऐकायला जास्त आवडेल. ओके, विल कीप इट लाईक दॅट.
करोना आलं आणि आपल्या जे काही दैनंदिन दिवस आपल्या आयुष्यात घडते हे सर्वांना माहिती आहे. हे वेगळं मी काय सांगायची गरज नाही. आपण भरपूर वाचतोय, आपण व्हॉट्सअपवर पाहतोय, आपण टीव्हीवर पाहतोय, दिवसभर तेच पाहतोय. गंमत अशी आहे की हे सगळं पाहताना मी जर आता तुम्हाला विचारलं की किती लोकांना करोना झाला, अमेरिकेत किती झाला, इटलीमध्ये किती झाला, इंग्लंडमध्ये किती झाला, इंडियात किती झाला, महाराष्ट्रात किती झाला, पुण्यात किती झाला, ठाण्याला किती झाला, सगळे सांगू शकतील. किती लोक दगावले हे पण सांगू शकतील. पण कुठेतरी आज आपण हे वाचतच नाही की किती जण बरे झाले. त्यात बरे झालेल्यांची संख्या पण खूप आहे. करोना निगेटिव्ह आलेल्यांची पण संख्या खूप आहे. पण त्याला हे आत्ता आपल्या झालेले हे मानसिक बदल आहेत किंवा आपण या गोष्टी वाचायच्या त्याच वाचतो. सर्वात प्रथम तर आपण एक मिनिट मी म्यूट करतो परत. सर्वात प्रथम तर आपण मनापासून घाबरलेलो आहोत, मनातून घाबरलेलो आहोत. जरी परवानगी असली तरी बाहेर जाताना विचार करतोय. आपण स्वतःसाठी घाबरलेलो आहोत, आपण कुटुंबाकरता घाबरलेलो आहोत, आपण सोसायटी करता घाबरलेले आहोत, आपण पूर्ण भागासाठी, आपल्या स्टेटसाठी, आपल्या गावासाठी, पूर्ण देशासाठी, पूर्ण विश्वासाठी आपण मनातून घाबरले म्हणून या सर्व गोष्टी आपण पाळतोय. कदाचित बाहेरून कितीही निर्बंध लावले असते तरी एवढं पाळलं नसतं जेवढं आता आपण पाळतो. सो हे मनातून घाबरलोय. अनेक बदल घडायला लागलेत. थोडंसं आपल्या पर्सनल लाईफमध्ये बघितलं तर आज फॉर्मल कपडे जवळजवळ 1 महिना घालायची वेळच नाही आली. जो तो सर्वजण टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट्समध्ये आहे. घड्याळ घालून 1 महिना झाला असेल. घरी गाड्या 3-3, 4-4 आहेत, पण आठवणीत ठेवून आपल्याला गाडी स्टार्ट करावी लागायला लागली आहे. पाकिटात हात घातलाच तर फक्त ग्रोसरी आणि फ्रुट्स एवढ्यासाठी आणि भाज्या याच्याशिवाय आपल्याला पैशाचं पाकिटही लागत नाहीये. आणि आता आपल्याकडे मुबलक आणि खूप आहे तो वेळ आहे, विचार करायची संधी आहे, ऑब्झर्व करायची संधी आहे, खूप काही शिकायची संधी आहे. सहज मला गंमत आणि आपल्या आयुष्यात घडलेली म्हणजे कोणतंही संकट आल्यानंतर जे आपण देवाकडे धाव घेतो, देवळात धाव घेतो, आज मनुष्यालाच ही देवळं बंद करायची वेळ आली. त्यामुळे ही सुद्धा विचार करायची म्हणजे ही अशी परिस्थिती निर्माण होणं ही किती वेगळी गोष्ट आहे. हे बदल तर आपण पाहतोय आणि आपण या करिश्मा गप्पा अड्ड्याच्या निमित्ताने एकमेकाशी बोलतोय. कदाचित इतके जवळ आपण आलोही नसू किंवा सर्वांची आपण गप्पाही मारल्या नाहीत, पण त्या माध्यमातून मारतोय. अनेक गोष्टी आपण शिकायला शिकतोय. काही आपल्यातली मंडळी अनिल आहे, कल्पेश आहे, संजय आहे, गातायत, उषा साठे गातायत आणि सुंदर काही निर्माण करतायत. रोहितनी पण काही जाईल आपल्या सर्वांना एकत्र घेऊन काही निर्माण केलंय. हे एक वेगळं विश्व तयार झालंय. गमतीने परवा कोणी म्हणत होतं की आपण खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगताना BC किंवा AD वापरायचो, बिफोर क्राइस्ट अँड आफ्टर डेथ. आज BC आणि AC असं झालंय, बिफोर करोना अँड आफ्टर करोना. खरं तर मला असं वाटतं की रोज डायरी लिहावी. जे काही घडतंय ते जर ऑब्झर्वेशन लिहिले तर केवढे मोठं एक पुस्तक तयार होईल आणि पुढे एक रेफरन्सला राहील. अशा या करोनाच्या माध्यमातून पहिला आपण स्वतःला सावरलं, बऱ्यापैकी सावरलं. आता आपल्या मनामध्ये विचार यायला लागलाय की हे सगळं झालं, पण हळूहळू एक 8 दिवस झाले इकॉनॉमीवर जास्त लिखाण यायला लागलंय. लिखाण ह्याच्यावर करोनावर आहे, पण आपलं लक्ष कुठे ना कुठेतरी बिझनेस, आता व्हॉट नेक्स्ट प्रत्येकाच्या मनामध्ये यायला लागलंय. एक मिनिट, कोणाचे ते डिस्टर्बन्स मावशी तुम्ही ओके. सो आता हे मनामध्ये यायला लागले की बाबा रे, उद्या बिझनेस सुरू झाला तर काय, उद्या मी बाहेर पडायला लागलो तर काय, इतके दिवस झालं काय काय घडतंय हे जर पाहिलं तर थोडंसं मी झलक इकॉनॉमीची सांगेन. अशा गोष्टी घडल्या की कदाचित कोणी विचारच केला नसेल. इथे शशांक आहे. क्रूड म्हणजे $22 पर बॅरल वरून -$37 जातं. म्हणजे मायनस कसं होऊ शकतं, मी 3 वेळा वाचायचा प्रयत्न केला की हे मायनस कसं होऊ शकतं. आणि त्याच्यात भारताला खूप मोठा फायदा झालाय. 400 बिलियन वगैरे म्हणतायत ते. म्हणजे 400 बिलियन म्हणजे माझ्या अंदाजाने 3 लाख कोटीचा तर फायदा नुसत्या ऑइलमध्ये झाला. आपले सरप्लस वाढणार आहेत. सो हे कधी ऐकलंच नव्हतं की क्रूड मायनसमध्ये. हेच क्रूड काही वर्षापूर्वी, 1-2 वर्षापूर्वी कदाचित 147 आणि 150 किंवा $165 पर्यंत गेलं होतं. ते आज -37 पर्यंत आलं.
सो हे मी जे म्हणतोय की बिफोर करोना अँड आफ्टर करोना काय घडतंय, मी त्याच्यात जास्त जाणार नाही की का घडलं. त्याचबरोबर शेअर मार्केट 42,000 वरनं 26,000ला जाऊन आता 31,000च्या आसपास आहे. हे कोणालाही वाटलं नव्हतं की एवढं 40% आणि 50% कमी होईल. FDचे रेट फटाफट खाली यायला लागले आणि अजून खाली येतील. आता टेम्पल्टनने काल परवा दणका दिला 26,500 कोटीचा त्यांचा जो फंड आहे, डेट फंड, ते आता स्थगित केलं. ते त्याच्यातनं बाहेर आले. जसे पैसे वसूल होतील तसे ते पैसे देतील. कुठे गेलेले नाहीयेत, पळून गेलेले नाहीत. हे सेबीचं रेग्युलेशन आहे. पण त्यामुळे अनेक गोष्टी घडायला लागल्या. मग आता बिझनेसमध्ये काय किंवा आपल्या आयुष्यात काय घडतंय. सो मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही एक प्रश्न तुम्हाला विचारतो. सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं की आज मी गॉगल घालून का बसलो. एम आय राईट? कोणी सांगू शकेल आज गॉगल घालून का बसलो? एनीवन? तुम्ही वेगळ्या चष्म्यातनं बघताय या गोष्टीकडे? येस समीर, यू आर राईट. गुड. 100% राईट. सो आय वॉन्टेड, मला एक रेजिस्टर करायचं होतं तुमच्या मनामध्ये की चष्मा बदलल्यावर काय होतं. इतके दिवस आपण एका चष्म्यातनं पाहतोय आयुष्य आणि तो चष्मा बदललाय. हे इतकं जबरदस्त रेजिस्टर होऊ शकतं की मी कालपर्यंत काय पाहत होतो आणि आज काय पाहतोय, तर चष्मा बदललाय आणि आपले सगळे काय शेर आहे मला तो आठवत नाही, पण नजर बदली है नजारे बदल जाएंगे. सो आय वॉन्टेड टू रजिस्टर दॅट. आणि एखाद्या छोट्या गोष्टीतनं प्लीज सगळ्यांना माझी एक विनंती आहे की वेगळ्या तऱ्हेने विचार करायचा वेळ आलाय. परवाचा एक रिपोर्ट होता की आपण हार्ड प्रिंटमध्ये पेपर वाचत होतो, त्याच्यापेक्षा ऑनलाईनवर आता लोक 50% जास्त स्पेंड करायला लागलेत वेळ. पेपर वाचायचा टाइम वाढलाय. आपला स्क्रीन टाइम 3-3 साडेतीन तासपर्यंत वाढलेला आहे. पण त्याचबरोबर घरी खातोय, आपल्या गरजा कमी झाल्यात, आपल्या विचारात शुद्धता येते घरी जेवल्यानंतर. आणि या वातावरणात राहिल्यानंतर विचार आपल्याला सात्विकच येतात आणि प्रत्येक जणांच्या लक्षात आलं असेल आपले विचार सात्विक यायला लागलेत. बिझनेसमध्ये मी कमिंग बॅक टू माय मेन टॉपिक, बिझनेसमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. पण माझी विनंती आज तुम्हाला इथे, मी चष्मा या वेळेला बदलला की चॉईस तुम्हाला आहे की तुम्ही कशाकडे पाहा. बातम्या एक आहेत अमेरिकेची, इतके ट्रिलियन इकॉनॉमी खाली जाणार आहे, वर्ल्ड GDPचं ग्रोथ मायनसमध्ये येणार आहे, इंडियाला एवढ्या लाख कोटीचा लॉस आहे, अमेरिकेत 2.5 कोटी जॉब्स जाणार आहेत. जाणार आहेत का? तर जाणार असतील, मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. पण दिवसभर आपण हेच वाचायचं का? दिवसभर आपण हेच पाहायचं का? दिवसभर मनामध्ये हेच विचार आणायचे का? अँड हाऊ डज इट हेल्प? अमेरिकेत होणार आहे हे अभ्यासाला चांगलं आहे, शेअर मार्केट असं होणार आहे अभ्यासाला चांगलं आहे. पण कित्येक मंडळी छोटासा सर्वे करतायत आणि असे ग्राफ टाकतायत. काल मी वाचत होतो 82,000ला सोनं जाईल आणि परवा, आणि काल एक सोन्याचं खूप मोठं अनालिसिस दिलं आणि नीट वाचल्यानंतर कळलं की फक्त 2,000 लोकांचा सर्वे केला. 2,000 लोकांच्या सर्वेवर इतकेच मोठे मोठे ग्राफ छापतात आणि काहीतरी सांगतात की असं होईल तसं होईल. तर लेट्स कम बॅक. व्हॉट वी कॅन डू इज इम्पॉर्टंट. What's happening, yes, take it as an academics, but that should not be your way of life of thinking. It does not help. Simply it does not help. तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे. हा क्षण, आजचं सेशन हे विचारातल्या बदलांचं हवंय. तुमची नजर बदलायचं हवंय, तुमचा चष्मा बदलायचा हवंय. होणार काय काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यात मला 2 चॉईस आहेत की मी पॉझिटिव्ह विचार करतो, मी वेगळा विचार करतो, आणि दुसरा मी तोच विचार दिवसभर करतो. आता तुम्ही मला सांगा व्हॉट इज गोइंग टू हेल्प. तोच विचार करून करून अमेरिकेत काय होणार आहे, या ट्रिलियन इकॉनॉमीचं काय होणार आहे, आणि बोलणाऱ्यांना उद्या सकाळी काय होईल हेही माहीत नसतं. ऑल कंपनीज आर गुड टिल यस्टरडे नाईट. अजून एक गोष्ट घडली जी अघटित आणि सगळ्या धंद्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेल, आणि ती म्हणजे फेसबुकनी जिओमध्ये 47,000 कोटी 9.9% स्टेक घेतला. त्याच्यानी इंडियातल्या रिटेलरचा कम्प्लीट धंदा बदलेल. खूप मोठी मदत होईल. मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, पण एक घटना घडली जी तुम्हाला आम्हाला माहीत पण नव्हती, पण एक गोष्ट घडली. त्याच्यात किराणेवाले जर घाबरत असतील तर ते चूक आहे, पण किराणेवाले ऑनलाईन टू ऑफलाईन O2O म्हणून आलंय. B2B असतं तसं O2O आलंय. त्याच्यात त्यांचा कम्प्लीट धंदा बदलून जाईल आणि ऑनलाईनचं सर्वच वाढतंय. एज्युकेशन,
आपल्यामधले काही मंडळी एज्युकेशन मध्ये आहेत. ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही पटापट तुमचं कंटेंट, तुमचे क्लासेस, जितके लोक ऑनलाईनवर येतील आणि आत्ता सगळे घरी आहेत, सगळ्यांना वेळ आहे, पटापट पाहतात, लाईक्स आवडतात. See that your online presence is growing. All of you want to teach, have got some skill, something to share with. Please come online on social media. मी त्याचा रिस्पॉन्स बघतोय. थांबू नका. व्हॉट एव्हर वे. आपल्याला वाटतं मला कोण पाहणार आहे, मला कोण ऐकणार आहे, पण ऐकणाऱ्यांना खूप काही ऐकायचं आहे. कमिंग बॅक बिझनेस बद्दल किंवा आता काय होणार आहे. सो फर्स्ट चॉईस, फर्स्ट पॉइंट आय वॉन्ट टू ड्राईव्ह, which I demonstrated through my goggle and my specs, is change your thinking. From this moment, please, if you read 10% negative news, try to read 90% what's positive. If you are afraid, if you are spending 25% of your time on negative news, negative thoughts, my request, how can you convert to 75% positive? मी काही लोकांशी बोलतोय. मला एक इंडस्ट्रियलिस्ट आहेत मालेगावचा, त्यांचा फोन आला तर 1 तास बोलत होतो. दॅट पर्सन इज सो चार्ज. ते म्हणतात मला आता प्लांट तिप्पट कॅपॅसिटी करायची, मी फक्त लॉकडाऊन उघडायची वाट बघतो. दुसरी एक व्यक्ती भेटली, त्यांचं आर्किटेक्ट बरोबर काम आहे. बसून बसून लिंक्डइन वरनं त्यांनी लॉकडाऊन उठल्यानंतर 40 अपॉइंटमेंट मोठ्या आर्किटेक्ट ऑल ओव्हर इंडियाच्या फिक्स केलेल्या आहेत. फक्त लॉकडाऊन उघडायचा अवकाश आहे, कारण ही सगळी मोठी मंडळी आता सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. माझ्या मुलाला परमिशन मिळाली एसेन्शियल ह्याच्यासाठी प्रोडक्ट्समध्ये. त्याचं इंदोरहून ट्रक आला आणि जवळजवळ 20 दिवसाचं अख्खं प्रोडक्शन एक ट्रकमध्ये डिस्पॅच इंदोरला झालं. गोष्टी घडतायत, पाईपलाईन रिकामी झाली आहे. देर विल बी अ डिमांड इन सम प्रोडक्ट. आपण काय करायचं, तर पहिली काळजी घ्यायला पाहिजे बिझनेसमध्ये की बिझनेसमनला एक छोटे, आणि अजून एक रिक्वेस्ट आहे, इफ पॉसिबल डू दॅट. आपण विचार करतो, पण विचार असं म्हणतात दिवसात साधारण 70 ते 80 हजार विचार येतात. मला टेक्निकल माहित नाही, सविताला माहिती असेल, पण इतके विचार येतात जातात. तर माझी रिक्वेस्ट आहे, एक तुमची पर्सनल डायरी जर असेल तर तुम्ही त्याच्यात नोट्स काढा. दिवसातून अर्धा तास ते 1 तास तुमच्या बिझनेसबद्दल विचार करा आणि त्या डायरीत लिहा. विचार येणं जाणं खूप वेगळं असतं, पण डायरीत ज्यावेळेला लिहिता त्यावेळेला सुसूत्र लिहिता. एक वळण असतं, एक विचाराला सिक्वेन्स येतो, एक लॉजिक येतं. आणि दुसरी तुम्हाला गंमत सांगतो किंवा फायदा सांगतो, तुम्ही ही डायरी जेव्हा जेव्हा कुठलाही निर्णय आज घेतला असेल, तेव्हा मी का घेतला, त्यावेळेला काय अभ्यास केला, हे जर पाहिलं, हे जर डायरीत पाहिलं, तर तुम्हाला आठवेल किंवा पाहता येईल की अरे ही डायरी आपण ह्याच्यासाठी त्यावेळेला हा निर्णय घेतला. तुम्ही डायरी लिहायला सुरुवात करा. तुमच्या मनातली 90% भीती जाईल. मला खरंच भीती, इट्स फिअर ऑफ द फिअर. बिलीव्ह मी, जर हे इकॉनॉमी स्लो डाऊन होणार तर होणार आहे. सो व्हॉट. आपल्याला जर कोणी सांगितलं असतं 21 तारखेला 1 महिन्याचं लॉकडाऊन होणार आहे आणि ही चर्चा त्यावेळेला केली असती, तर आपण कुठल्या परिस्थितीत असतो. पण आपण अडॉप्ट झालो, कारण फर्स्ट वॉज वी ॲक्सेप्टेड, देन वी अडॉप्टेड, नाव लेट अस इव्हॉल्व. काय करायचं याच्यावर विचार करू. ह्या गोष्टी आपण मनुष्य प्राणी हा लवकर अडॉप्ट होतो कुठल्याही गोष्टीला. त्याचबरोबर एक गोष्टीचं आपलं नशीब आहे, आपल्याला खायच्या प्यायच्या सर्व गोष्टी मिळत आहेत. आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. आपण रस्त्यावर नाही आहोत, कुठे हायवेवर अडकलेलं नाही आहोत, परदेशात अडकलेलं नाही आहोत, किंवा लेट से की ज्या ज्या देशात अर्थक्वेक होतं, वॉर होतात, भूकंप होतात, फ्लड्स येतात, इथं मनुष्याची काय परिस्थिती असते. त्याला प्यायला पाणी सुद्धा 15 दिवस मिळत नाही. जर हा विचार केला तर त्या मानाने आपण खूप खूप चांगल्या परिस्थितीत आहोत. याचा आपण कुठे ना कुठेतरी मनामध्ये धन्यवाद मानायलाच पाहिजे, ग्रॅटिट्यूड दाखवायलाच पाहिजे. सो बिझनेसमध्ये आता एक गोष्ट होणार आहे, मी डायरी ठेवा म्हणलं. पहिली गोष्ट प्लीज करा की बिझनेस असेल किंवा इंडिव्हिज्युअल फायनान्स असेल, की मला येणाऱ्या 3 ते 6 महिन्यात खर्च काय काय आहे जे मला करावेच लागणार आहे. उदाहरण देतो, माणसांचे पगार. अलॉंग विथ दॅट आय वुड लाईक टू स्पेसिफाय, मार्च महिन्याचे पगार सगळ्यांनी केले. मागेही मी बोललो होतो कट्ट्यावर अड्ड्यावर. मी त्याच वेळेला कंपनीतल्या माणसांशी बोलून 25% त्यांच्याशी ॲग्री ते झाले आणि 25% सॅलरी कट दिला. मी छोटी माणसं किंवा कमी पगाराची माणसं म्हणत नाही, जे मिनिमम वेजेस पर्यंत त्यांना द्या. शलाकांनी मागच्या वेळेला शेअर केलं होतं, तिने तिच्या घरचं काम करणाऱ्या मंडळींना ट्रान्सफर करा. प्लीज करायलाच पाहिजे, त्यांचं पूर्ण पोट आपल्यावर अवलंबून आहे. पण लोअर मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंटच्या लोकांचे पगार एवढे, तुम्ही बोला ना.
तुम्ही रिक्वेस्ट करा. मार्च केला, आता एप्रिल कुठून करणार आहात? किमान 50% वर आणा. एप्रिलचा महिना नेगोशिएट करा, बोला, त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांचेही खर्च कमी झालेत, त्यांच्याही गरजा कमी झाल्यात. त्यामुळे आपल्याला त्यांना पगार, सॅलरी, थोडक्यात मी सुरुवातीला सांगतो, जाणाऱ्या प्रत्येक पैशाला तुम्ही लक्ष ठेवा आणि रडा. रडा इन गुड सेन्स मी सांगतोय, की सहजासहजी एकही पैसा तुम्ही असा सोडू नका. कारण येणारा पैसा अवघड आहे. सो सॅलरीच्या बाबतीत तुम्ही लोकांशी बोला. कंपनी जगली तर माणसं जगणार आहेत आणि ते ऐकायच्या मनस्थितीत आहेत. तुम्हाला खूप पैसे असतील आणि देऊ शकत असाल तर द्या, पण अदरवाईज मी सगळीकडे बघतोय की 40 आणि 50% कट वर गोष्टी चालू आहेत. दुसरा खर्च आहे दुकानदारांना जर असेल तर भाडं मी बोलल्याप्रमाणे कितीतरी ठिकाणी फरक झालाय. तुम्ही जर भाडं देत असाल तर घर मालकाशी बोला. याला फोर्स मेजर किंवा ऍक्ट ऑफ गॉड वगैरे आपल्याला काय कोर्टात जायचं नाही. काही ठिकाणी लागू होतो, काही ठिकाणी होत नाही. बरीच ओपिनियन अशी आहेत की याला ऍक्ट ऑफ गॉड लागू होत नाही. पण तुम्ही जर शक्य असेल तर मालकाशी बोला, नेगोशिएट करा. लॉकडाऊन पिरियड मधलं भाडं कमी करून घ्या. हे आत्ता बोलण्याची राईट टाइम आहे. तिसरा मोठा खर्च किंवा आउटगो आहे EMI. आजच मी 2 एक्सपर्टशी बोलत होतो की ज्यांना EMI आहे. सरकार आणि बँकांनी लगेच अनाऊन्स केला आम्ही 3 महिन्याचं किंवा मोरेटोरियम देऊ. एकदम फसवी ऑफर आहे. तुम्ही ऑफलाईन मला फोन करा. तुम्ही जर EMI ला मोरेटोरियम घेतला तर त्या EMIच्या अख्ख्या मुदलीवर तुमच्या अख्ख्या टेन्युअरचं व्याज लागणार आहे. आणि तुमचं जर EMI कॉन्स्टंट ठेवलं आणि मॉरेटोरियम घेतलं तर नंबर ऑफ EMI वाढणार आहे. साधारण 3 वर्षाचा ज्याचा पिरियड ड्यू आहे अजून लोनचा, त्याला 3 EMI वाढतील. म्हणजे त्याच्यावर EMI वर मुद्दल आणि व्याजावर सुद्धा व्याज लागणार आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांना ज्यांना EMI आहेत, हे उगेच बँक मॉरेटोरियम देते या भुलीकली न राहता EMI देऊन टाका. तुम्ही सगळे समृद्ध आहात, सुसंपन्न आहात, कदाचित सांगायची गरज नाही, पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो. तिसरी गोष्ट, क्रेडिट कार्डचं ज्यांचं पेमेंट असेल, आय एम शुअर एव्हरीवन हॅज पेड, ती एक गोष्ट प्रोलॉंग करायची नाही. कारण हे 26 आणि 30% व्याज असतं आणि क्रेडिट कार्ड कंपनी सर्वाइव्ह ओनली ऑन इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट. सो हे खर्च तर आपल्याला अटळ आणि हे द्यावेच लागतील. त्याचबरोबर ज्या सगळ्या बिझनेसनी येणाऱ्या 3 महिन्यात, आम्ही त्याला कॅश फ्लो म्हणतो. नॉर्मली बिझनेसमन ट्रेडिंग, बॅलन्स शीट, P&L, नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट काढतो. पण जाणकार मंडळी जे आहेत ते म्हणतात की दिस इज ऑल व्हॅनिटी, दिस इज ऑल ब्लफ. ऍक्च्युअली जर बिझनेसमध्ये काय पाहायचं असेल तर ते असतं कॅश फ्लो. शो मी द मनी. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं झालं तर मागच्या वर्षी खूप नफा आहे, पण मला कॅश क्रेडिट वाढवावं लागतंय, बँकेत जाऊन ओडी वाढवावं लागते. समथिंग इज रॉंग. कारण पैसे कुठे आहेत हे कल्पना नसते. सो कॅश फ्लो मांडा की येणाऱ्या 6 महिन्यात मला पैसे कुठून कुठून यायची शक्यता आहे आणि 6 महिन्यात मला काय काय खर्च द्यावेच लागणार आहे. याच्यातून 2 गोष्टी घडतील. एक, तुमची जर पोझिशन चांगली असेल, जी बहुतांशी लोक मला जी दिसत आहेत आज इथे, जवळजवळ 33 लोक आहेत, सगळ्यांची पोझिशन चांगली असणार आहे, आय हॅव नो डाऊट अबाउट इट. तर मग मनातली भीती जाईल की बॉस प्रॉब्लेम नाही, 6 महिने आपल्याला काही चिंता नाही. दुसरं घडू शकतो की मला 3 महिन्यांनी प्रॉब्लेम येणार आहे. मग मी आजच खटपट सुरू करू शकतो पैसे उभे करायचे. 3 महिन्यांनी येणार आहे ना, मग आपल्या हातात 3 महिने आहेत विचार करायला. सो स्टार्ट थिंकिंग हाऊ आय कॅन वर्क ऑन इट, how to organize and arrange my finance which I will need after 3 months. अजून एक गोष्ट कॉमनली घडते बिझनेसमॅनच्या बाबतीत. हे झी टीव्हीचे CFO आले होते एका वेबिनारमध्ये, त्यांनी सांगितलं, मला खूप पटलं. आपण जे बिझनेसमॅन आहोत मोस्टली आपला फायनान्स आणि बिझनेसचा फायनान्स एकच असतो. आपला कप्पाच वेगळा नसतो. बिझनेसमध्ये लागले तर आपण आपले पैसे घालतो, आपल्याला लागले तर आपण बिझनेसमधनं काढतो. पण ही एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आपण इथून पुढे कायम एक पॉकेट वेगळा ठेवायला पाहिजे. भले मग तुम्ही महिना आता 10,000 सेव्ह करा, 50,000 सेव्ह करा, व्हॉट एव्हर, पण इंडिव्हिज्युअल फायनान्स की मला वैयक्तिक माझ्या आयुष्यात एक हा फंड पाहिजे विच इज माय पर्सनल फायनान्स.
हा कप्पा जर नसेल तर ही योग्य वेळ आहे याचं प्लॅनिंग करायला. ही योग्य वेळ आहे विचार करायला. बिझनेसमध्ये येणारे पैसे काय आहेत आणि जाणारे पैसे काय आहेत याचा विचार केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लॅरिटी यायला लागेल. आता रेट जसं मी द्यायचं बोललो तसं काही लोकांना, वैयक्तिक लोकांना पॅसिव्ह इन्कम आहे, ऍक्टिव्ह इन्कमच नाहीये, म्हणजे बिझनेस नाहीये, रिटायर झालेत किंवा पॅसिव्ह इन्कम मध्ये ज्यांना भाडं येतंय त्यांना हे सोसावं लागणार आहे. परवा मी वाचत होतो, बऱ्याच मॉलवाल्यांनी प्रॉपर्टीवाल्यांना सांगितलं आम्ही लॉकडाऊन पिरियडचं भाडं देणार नाही. त्यात PVR आहे, बरेच मॉलवाले आहेत, मोठे मोठे कॉफी चेन आहे. त्याचबरोबर नवीन एक मॉडेल इमर्ज होणार आहे. ज्यांनी ज्यांनी जागा भाड्याने दिल्या आहेत, एक मॉडेल असं इव्हॉल्व्ह व्हायला लागलंय की इथून पुढे फिक्स्ड रेंट नाही, रेव्हेन्यूवर किती टक्के द्यायचे बोला, बिझनेस कमी झाला कमी रेंट घ्या, वाढला वाढलेलं रेंट घ्या, हे एक मॉडेल येणार आहे. आणि आत्ताच सांगतो, तुम्ही जरूर लिहून घ्या, ज्यांनी जागा भाड्याने दिलेल्या आहेत आत्ता क्लायंटला सांभाळून घ्या, त्याच्याशी समजुतीने बोला, त्याची अडचण समजून घ्या. आणि खरी मजा नाही पण खरी परिस्थिती जूनमध्ये निर्माण होईल, ज्यावेळेला भाडी रिनेगोशिएट होतील. तुमचे बिझनेसमॅन परत येऊन सांगतील साहेब हे भाडं परवडत नाही, तुम्हाला जर वाटत असेल मी कंटिन्यू करावं तर भाडं तुम्ही मला सांगा किती कमी करताय. असं 2008च्या मेल्टडाऊन नंतर झालं होतं आणि ते दाट शक्यता आहे पुन्हा व्हायचं. सो ज्याचा पॅसिव्ह इन्कम भाडं आहे त्याला हाही विचार करा की पुढच्या वर्षी कदाचित मला 25-30%, 40% भाडं कमी येणार आहे. सो भाडं द्यायचं आहे. इन्व्हेस्टमेंट, वैयक्तिक इन्व्हेस्टमेंटमध्ये मी आत्ता बोलणार नाही कारण तो माझा विषय नाही एक्सपर्टाईजचा. पण कोणी जर शेअर मार्केटमध्ये विचार करत असेल तर एका झटक्यात घालू नका, टप्प्याटप्प्याने घाला आणि अजून खूप मार्केट खाली यायची शक्यता दाट आहे. सोन्याबद्दल लिहितात पण माझं नॉलेज नाही, ज्याचं त्यांनी कॉल घ्यावा. पण पैसे कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये घातले तर 100 रुपयातले 10 रुपये 15 रुपयेच घाला आणि टप्प्याटप्प्याने घाला. आता बिझनेसमध्ये मी जे सारखं म्हणतोय बंदित संधी, पुन्हा रिपीट करतो, बंदित संधी किंवा मी मगाशी जो चष्मा बदलला तो खरा इथून विचार आहे. मी एक गॉगल घातला होता, मी आत्तापर्यंत त्या गॉगलमधनं सगळं विश्व बघत होतो, माझा धंदा बघत होतो. मी ज्यावेळेला मला फोर्स झालो आणि मी चष्मा बदलला, तशी एक वेळ करोनामुळे आली आहे, तशी एक वेळ रिसेट करायची आली, विचार बदलायची वेळ आली आहे, संधी पण आली आहे. बरोबर, आत्तापर्यंत बहुतांशी आपण लोकांना, मी जेव्हा बोलतो तेव्हा मी तुमच्यापैकीच आहे, मी सगळे बिझनेसेस करतोय किंवा केलेले आहेत. मी रिटेलर होतो, होलसेलर होतो, मॅन्युफॅक्चरर आहे, डिस्ट्रीब्युटर होतो. सो आपण कुठल्या कम्फर्ट झोनमध्ये आत्तापर्यंत धंदा करतो, तुम्ही पहा. मी पुन्हा रिपीट करतो, आपण कम्फर्ट झोनमध्ये होतो, नाहीतर कोणीही मला फोन करा, मी दाखवून देतो की किती कम्फर्ट झोनमध्ये धंदा करत होतो. आज परिस्थिती बदलली, नवीन विचार आणावे लागतील. जसं एखादं घड्याळ बंद केलं आणि आपण सेल घातले तर त्याच काठी आणि त्याच टायमिंग प्रमाणे आपण पुन्हा घड्याळ चालू करतो का? आपल्याला रिसेट करावं लागतं टाइम प्रमाणे, टाइम पाहून घड्याळ लावावं लागतं. सो तशी टाइम आलेली आहे रिसेट करायची. कम्प्लीट रिसेट विचारांपासूनच पहिला रिसेट येईल. आणि जर कोणाला वाटत असेल मी तोच धंदा त्याच पद्धतीने त्याच कस्टमरशी त्याच स्टाईलनी करीन, तसं कदापिही घडणार नाही. बदल हा होणार आहे. मग ज्याला आम्ही रिइंजिनिअरिंग म्हणतो की एवढा धंदा कमी होणार आहे, मग मी काय करू? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, लॉकडाऊन उठल्यानंतर नवीन कपडे आणायला कोण कोण जाणार? एनीवन रेज और यू कॅन डू लाईक दिस, राईट? नवीन घड्याळ आणायला कोण जाणार आहे? नवीन गाड्या घ्यायला कोण जाणार आहे? राईट? मग जर तुमच्या माझ्या बाबतीत घडतंय तर जे रिटेलर बसलेले आहेत ह्या वस्तू घेऊन किंवा हा बिझनेस आहे त्यांचं काय होणार आहे? सो हे 6 महिन्यात सगळं ओके होईल. आम्ही त्याला कन्झ्युमर बिहेवियर म्हणतो, कन्झ्युमर सायकोलॉजी म्हणतो की आत्ता तूर्त 5-6 महिने तरी आपल्या मनात ॲस्पिरेशनल प्रोडक्ट, म्हणजे ज्याची गरज नाही पण मला घ्यावं वाटतंय, ते काही घ्यायची आता मानसिकता येणार नाही. त्याला थोडासा वेळ लागेल, पण पब्लिक मेमरी शेवटी शॉर्ट असते, हळूहळू आपण येऊ, पण लगेच होणार नाही. कुठलेही बिझनेसेस 6 महिने 1 वर्ष त्या सायकलमधनं पास होणार आहे.
पीपल मे लूज जॉब्स, पण माझा एक खूप पॉझिटिव्ह विचार आहे की कदाचित जॉब्स गेल्यानंतर खूप लोक उद्योजक बनतील, खूप लोक एंटरप्रेन्योर बनतील. सो व्हॉट, मला पगार नाहीये तर नाहीये, चला मला चान्स मिळालाय. आणि या देशात, हे वाक्य मी रिपीट करतो, या देशात प्रचंड 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 मार्केट आहे. जी काही संधी आहे ती या देशात आहे. काही नाही आजच्या सेशन मधनं घेतलं तरी तुम्ही मुलांना जाऊन सांगा की गांधी अंकल म्हणत होते या देशात प्रचंड संधी आहे. तो विषय वेगळा आहे माझा, पण डोंट लुक बॅक. आपला नवीन आणि अक्षरशः समुद्र एवढं पाणी, तुमच्यात किती हिंमत आहे प्यायची ते पहा. सो बिझनेसेस लहान कमी होणार का? तो होणार आहे, पण माझा चॅलेंज इथे आला. आता सगळ्यांचे बिझनेस कमी होणार आहेत म्हणजे माझा व्हायलाच पाहिजे का? क्वेश्चन टू यू. सगळ्यांचा होणार आहे म्हणून माझा होणारच आहे का? नाही. माझा चॅलेंज आहे की सगळ्यांचा बिझनेस कमी होऊ काही होऊ, मला यावर्षी किमान मागच्या वर्षी इतका बिझनेस करायचाच आहे. कसा करायचा आहे? सो नंबर 1, रिएंजिनिअरिंग म्हणतात. तुम्ही तुमचे कस्टमर्स कोण आहेत विचार करा. त्यातले कस्टमर कुठले जाऊन दे. काही कस्टमर आर नॉट गुड कस्टमर. ऑल कस्टमर्स आर गुड कस्टमर इज अ मिथ. सो लेट गो दोज कस्टमर्स विच मे नॉट बी गुड टू यू. विनाकारण उधारी घेतोय, सो लेट देम गो. मला नवीन कस्टमर, नवीन मार्केट कुठे शोधता येईल, माझी मार्केटिंगची स्टाईल कशी बदलता येईल. मी इतके दिवस ऑनलाईन गेलो नव्हतो. मी ऑनलाईन गेलं तर अख्खं विश्व आहे ना. तुम्ही माल कुठेही बनवा, जगात कुठेही विका. हु इज स्टॉपिंग यू? ओनली यू. हा खेळ सगळा इथे आहे. सो माझं चॅलेंज सगळ्यांना आहे की माझा बिझनेस काही होऊ दे, पण या वर्षी मी मागच्या वर्षी किमान मागच्या वर्षीपेक्षा 10-20% धंदा जास्त करू शकता. फक्त विचार बदलणं गरजेचं आहे. एकदा मी चालना दिली तर तुम्ही विचार करा, डायरेक्टली यायला लागा. त्याच कस्टमरशी नाही होणार. मला नवीन कस्टमर आणावं लागतील, मला नवीन प्रोडक्ट ठेवावं लागतील, मला नवीन ऑफरिंग द्यावं लागेल, मला नवीन पद्धतीने अप्रोच करावा लागेल. दुसरी संधी आहे की सगळ्या मित्रांना मी सांगतो की कॉस्ट ऑफ फायनान्स. आत्ता आपण कॉस्ट कुठे कुठे कमी करू शकतो. अरे सॉलिड संधी आहे, माझ्यावर भरोसा ठेवा तुम्ही. ज्यांचं कॉस्ट ऑफ फायनान्स लोन घेतलेले आहेत, आत्ता जवळजवळ 7 लाख कोटीची लिक्विडिटी गव्हर्नमेंटने तयार केली. बँकांचे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जे कमी झालेत ना, 7 लाख कोटीची लिक्विडिटी आहे, घेणारे पैसे नाहीये. तुम्ही हे झाल्यानंतर फर्स्ट तुमचा सगळ्यांचा कॉस्ट ऑफ फायनान्स खाली आणा. 9% आतापर्यंत साधारण युअर टार्गेट शुड बी 8.75 वगैरे. त्याच्यावर असेल तर शक्यच नाहीये. तुम्ही अजून तो खाली कसा आणू शकता? नेगोशिएट विथ ऑल युअर बँक. गप्प बसू नका. आणि नेगोसिएशन शिवाय कधीही फायनान्सचा रेट बरोबर मिळत नाही. डोंट बिलीव्ह इन द बँकिंग रिलेशन. ॲटलीस्ट सी दॅट यू हॅव 3 ऑप्शन्स. टॉक टू 3 बँक्स. बिलीव्ह मी, रिलेशन कसले आले, तो तुम्हाला 11% चोपतोय, दुसऱ्या कस्टमरला 9.5% देतोय. तुम्ही रिलेशन म्हणता, तो रिलेशन ठेवत नाही. आणि ऑलवेज हे मार्केटिंग मधला रूल आहे, सगळे जे फ्रीबीज किंवा हे असतं कमी द्यायचं, हे सगळे नवीन कस्टमरला देतात. सो गेट डाऊन युअर कॉस्ट ऑफ फायनान्स, गेट डाऊन युअर कॉस्ट ऑफ पीपल. थर्ड थिंग इज गेट डाऊन युअर रेंट. काही लोक त्या धंद्याला ती जागा परवडत नाही तरी पण तिथून धंदा करतायत. हाऊ कॅन आय गेट डाऊन माय रेंट? या सगळ्या लॉजिस्टिक्स, किती इनएफिशियन्सी आहे माहिती आपल्या धंद्यात. एक माल 3 वेळा चढतो आणि 3 वेळा उतरतो. जगात हे मान्यच नाहीये. प्रत्येकाची कॉस्ट आहे. मला लॉजिस्टिक कॉस्ट कशी खाली आणता येईल हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही बसून आत्ता या झाल्यानंतर रोज अर्धा तास तरी तुमच्या बिझनेस किंवा तुमच्या लाईफमध्ये कॉस्ट ऑफ फायनान्स रिइंजिनिअरिंग करून कॉस्ट कशा खाली आणता येतील. आणि बिलीव्ह मी, तुम्ही म्हणाल ही मंदीत एक संधी होती, बंदीत एक संधी होती की माझी कॉस्टिंग एवढं खाली आणलं. अजून एक विचार आहे की मी अनेक वर्ष तोच धंदा करतोय. कदाचित तुम्ही आज विचार कराल, खरंच हा धंदा मी का करतोय? मला तेवढे पैसे मिळत आहेत का? नाही मिळत तर मी दुसरं काय करू? एस्पेशली ज्या घरात एकापेक्षा जास्त माणसं त्याच धंद्यावर बसलेले, 2 भाऊ, तरुण मुलगा आलाय तोही या धंद्यात आहे, त्यांनी तेही विचार करायची गरज आहे, नवीन लाईन काय करता येईल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर का प्रचंड स्कोप आहे. तुम्ही मला विचाराल कशात स्कोप आहे? दिस इज नॉट द राईट क्वेश्चन टू मी. इट्स अ मार्केट विच टीचेस. तुम्ही मार्केटमध्ये 3 महिने सर्वे करा, तुम्हाला कळेल. आज तुम्ही बघा ना, इंडियामध्ये हेल्थकेअर इंडस्ट्री नगण्य आहे. त्याच्यात काय करू शकता का? फूड इंडस्ट्री, खूप स्कोप आहेत, अनेक स्कोप आहेत. फक्त
तुम्हाला आज संधी मिळाली ती विचार करायची. सो पहिला विचार करा, मी हा जो धंदा करतोय तोच मला करायचा आहे का? मला हा धंदा इनफ पैसे देतोय का? नसेल तर मी नवीन विचार काय आणू? आणि नुसतं विचार करून डायरीत लिहून होत नाही. त्याचं एक टाइम टेबल मी 3 महिने घेईन विचार करायला. मग मी पाऊल टाकीन, मग मी पुढचं पाऊल टाकीन. माझी एक ब्रँच आहे, मी 100 करू शकतो का? मी ऑनलाईन जाऊ शकतो का? मी फ्रँचाईज मॉडेल आणू शकतो का? हे सगळे विचार करायची संधी मिळाली. तुम्ही काय विचार करताय त्याच्यावर आहे. म्हणलं तर खूप मोठी संधी आहे. अख्खा विचार रिसेट करायची संधी आली आत्तापर्यंत. कुठलंही संकट आल्यानंतरच उत्तर सापडतं. अनेक देशांची प्रगती खूप मोठं संकट आल्यानंतरच झालेली आहे. तर हे एक संकट आहे. त्याच्यातनं आपल्याला विचार मिळालाय. विचार करायची संधी मिळाली. भरोसा ठेवा. काही कारण नाही माझा धंदा कमी व्हायचा. मला असे लोक भेटतायत की जे तयार आहेत लॉकडाऊन उठल्यावर मला एवढं काम करायचंय. हा सगळा खेळ इथे आहे. हा सगळा खेळ चष्मा बदलायचा आहे. जर कोणाला वाटत असेल की मी तोच धंदा तसाच त्याच पद्धतीने त्याच कस्टमरशी करीत नाही. कस्टमरची मानसिकता बदललेली आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी ऑनलाईनची सवय लागत चाललेली आहे आणि त्याचा विचार करून आपल्याला धंद्याची पुढची वाटचाल निश्चित करावी लागेल. मला असं वाटतं की असं बोलायला लागलं तर अजून खूप काही बोलू शकेन, पण बेसिक मला जे सांगायचंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा शेअर करायचा असेल, प्रश्नच पाहिजेत असं नाही, तरी आय एम ओपन. भैया या मला विचारायचं होतं ते स्कूलचं जे फ्रँचायझीचं आहे आता ते तुमचं जे सेरा स्कूलचं आहे तर ते हा. फ्रँचायझी वाले ज्यांनी दिलेली आहे आता आमचं जसं झीलनचं सुभाष गर्ल्स आहे हम्म. तर ते लोक आता जे अमाऊंट घेतात वर्षभर त्याच्याविषयी काही एज्युकेशनचं माहिती आहे का तुम्हाला? नाही मला पर्टिक्युलर माहित नाही, पण तुम्ही रडा ना. धंदा आज कमी होणार आहे. तुम्हाला वाटतंय उद्या पालक येणार आहेत फी कमी करा. आत्ताच नीना मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आत्ताच स्कीम लॉन्च करेल ना की तुम्ही नंतर करावं लागल्यापेक्षा तुम्हाला फी कमी घ्यावी लागणार आहे. लोकांकडे पैसे नाहीत असं नाही. अहो त्याचा जॉब गेला तर काय करणार आहे? तुमच्या किती कस्टमर पैकी जॉब करणार आहेत सांगा. त्याला जर सॅलरी कट घ्यावी लागली तर तो तुमच्याकडे येणार आहे, फी कमी करावी लागणार आहे. सो तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलशी बोलायला लागा की यावर्षी फी कमी येणार आहे, मुलं कमी, कारण तुमचं थोडं सेमी लक्झरियस मध्ये येत असेल प्ले स्कूल. हो ना ऍक्च्युली ते काय होतं ते बॉम्बे वरून सगळं येतं आणि ऑलमोस्ट काय नाही 2000 प्री काय नाही स्कूल आहेत सगळ्या. तर काही नाही. यू विल हॅव टू सी वन मोर गुड थिंग यू कॅन डू इज ज्यांचे उधारीचे धंदे आहेत, गव्हर्नमेंटकडनं येणारी उधारी तर थोडा वेळ लागणार आहे, समजून चाला. महाराष्ट्र सरकारकडे ऍब्सोल्युटली फ्रँकली स्पष्ट सांगतो पैसे नाहीत. दुसरी गोष्ट, ज्यांचे उधारीचे धंदे आहेत, जमलं तर आत्तापासून उधारी मागायला लागा. 10 कस्टमर पैकी 2 देतील, 2 मधले 40% देतील, पण मागा तर खरं. आणि अजून एक शक्यता आहे, जे उधारीचं काम करतायत, मी आत्ताच सांगतो, बोगस उधारीचं गिराईक हे झाल्यानंतर मार्केटमध्ये येणार आहे. चला समीरकडे खूप दिवस म्हणला होता, समीर शेठ मला माल द्या. पॉसिबल आहे की तो तुमचं भांडवल वापरणार आहे. पॉसिबल आहे त्याला दुसरीकडनं पैसे उभे राहत नाहीत. समीरकडनं माल घ्या, मी तर एकदम हुशार आहे. सांगा, मी तुमच्याकडनं माल घेतो, मी रोकड्यात माल विकून टाकतो आणि तुम्हाला 6-8 महिन्यांनी पैसे देतो. माझं वर्किंग कॅपिटल तयार झालं. ज्याचं बिझनेसमनचा अजून एक मुद्दा राहिला नीना, एकच सेकंड, की तुम्हाला कॉस्ट कटिंग बरोबर तुमचे पैसे कुठे ब्लॉक झालेले आहेत ते मी सांगतो. कुठल्याही व्यापाऱ्याचे पैसे, बिझनेसमनचे पैसे, इंडस्ट्रियलिस्टचे पैसे, 2 गोष्टीत ब्लॉक झालेले आहेत, जे नक्की बाहेर येऊ शकतात. एक तर स्टॉक, डेड स्टॉक, इव्हन स्क्रॅप मध्ये पैसे पडलेले आपलं लक्ष नाहीये. उधारीत पैसे पडलेले आहेत. माझे पैसे जर आज या कामाला नाही आले तर माझ्या उधारीचा काय उपयोग आहे मला सांगा. सो तुम्ही तुमचं वर्किंग कॅपिटल लागणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये 2 टार्गेट ठेवा. माझा स्टॉक लेवल मी कसा एफिशियंट खाली आणि स्टॉकमध्ये. आणि कित्येक व्यापाऱ्यांना खूप आनंद होतो, सांगतात बघ माझ्याकडे स्टॉक किती आहे. अरे तो आनंद करायची गोष्ट नाहीये. विनाकारण तुम्ही 3 महिन्याचा स्टॉक ठेवलाय. स्टॉक आणि उधारीतले पैसे तुम्ही भरपूर कमी करून वर्किंग कॅपिटल यू विल इझिली मॅनेज फॉर द इयर. सो कमिंग बॅक नीना, आणि सप्लायरशी बोला, टेक देम इन टू कॉन्फिडन्स. तुम्ही अगदी खूप छान लगेच सकाळी आला माल संध्याकाळी पैसे द्या, थोडं त्यांच्याशी बोला. ट्राय टू यूज हिज क्रेडिट लाईन. बिग ऑटो कंपोनंट बजाज ऑटो युजेस देअर वेंडर्स मनी and other side dealers money in their business credit. So I am saying very fairly. एकच सेकंड प्रतिभा, मी नीनाला उत्तर देतो.
सो नीना, प्लीज स्टार्ट टॉकिंग टू युअर प्रिन्सिपल्स. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. आयुष्यात रडल्याशिवाय काहीही मिळत नाही. बाळाला सुद्धा रडल्याशिवाय दूध मिळत नाही. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. रड. त्यांना सांग हे शक्यच नाही, मला परवडतच नाही, ही फी कमी होणार आहे. आणि एकटे हे करून हे नाही ना, आता बरेचसे तिकडे वाकडच्या वगैरे फ्रँचायझी आहेत ना, हा, तर ते म्हणाले ते लोक आपण करके कोई फायदा नहीं है, वो लोग जो करने वाले वैसे ही करने वाले. अरे क्या जबरदस्ती है. गव्हर्नमेंट सुन रहा है तो क्या नहीं सुनेंगे. तुम्ही फक्त एक काम कर, 4 पालकांकडनं ईमेल घे, यावर्षी आम्हाला फी परवडणार नाही, आम्हाला तुमचे परवडत नाही, 50% फी कमी करा. हे सगळे मेल पाठवायला सुरुवात कर. करावंच लागेल नीना. काही सोनं घेऊन बसलेलं नाहीत विकायला. हा, त्यामुळे करावंच लागेल. ओके ओके. मी काय सांगितलं, येणाऱ्या प्रत्येक पैशासाठी रडा आणि जाणाऱ्या प्रत्येक पैशासाठी रडावंच लागेल. तो करेल की नाही करेल माहित नाही, पण तुम्हाला त्याचं डोकं खावं लागेल. येस प्रतिभा. चकोरभाई, तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे. मला एक शेअर असं करायचं होतं की माझी एक मैत्रीण आहे जी खूप मोठ्या हेल्थ क्लबची मॅनेजर आहे. पण तिच्याकडून मला असं कळालं की त्यांना ना मार्चची सॅलरी मिळाली आहे ना एप्रिलची सॅलरी मिळाली आहे. आणि तिचं एक वेळ ठीक आहे की त्यांच्या घरी 2 लोक कमावणारे आहेत, 3 लोक कमावणारे आहेत, तिला प्रॉब्लेम नाहीये. पण बरीचशी मुलं जी विदर्भातून, खानदेशातून इकडे आलेली आहेत, म्हणजे ऍज अ ट्रेनर, इन्स्ट्रक्टर म्हणून, आणि ती मुलं सगळेच्या सगळा पगार आपला घरी पाठवतात आणि इथे एका रूम मध्ये 3-4 मुलं राहतात. आणि आता ते शेवटपर्यंत जिम बंद केल्या तरी त्यांना ते बोलवत होते, त्यामुळे ते घरी पण जाऊ शकले नाही. आणि आता त्यांना खायला पण नाहीयेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माहिती असेल, म्हणजे लक्षात आलं असेल कुठली मोठी चेन, पुण्यामध्ये सगळ्यात मोठी चेन आहे आणि खरं म्हणजे खूप मोठं कॉर्पोरेट हाऊस आहे. तर स्टील ते लोक दे आर नॉट पेइंग. अरे नॅस्कॉमने अपील केलं आयटी सॉफ्टवेअर कंपन्यांना की तुम्ही पगार देऊ नका, पण आम्हाला 2 महिने काढू नका, तुमच्या रोलवर ठेवा. दे हॅव अप्रोच्ड. आणि ही टाइम आली आहे. ते माकडीनीच्या गोष्टीसारखं पिल्लू कुठपर्यंत घेणार. मी म्हणत नाही असं करा, पण मी आज कॉशियस व्हा. माझं एकच मेसेज आहे, आज कॉशियस व्हा, आज विचार करायला लागा. अनेक बरोबर. आणि मला वाटतं आपण एम्प्लॉईशी जे तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे की एम्प्लॉईशी बोलून त्यांना सांभाळूनही घ्यायचं आहे आणि आपलाही खिसा रिकामा नाही करायचा आहे. तर हा बॅलन्स आपल्याला सांभाळायला पाहिजे. पण प्रतिभा, याच्या बाबतीत मला सांगायचंय की आता जे रिइंजिनिअरिंग म्हणलं ना, त्याला ते मार्केट रिइंजिनिअर करतात. म्हणजे कुठल्या कस्टमरशी धंदा करू, कुठल्या मार्केटमध्ये धंदा करू, वाईट कस्टमर सोडून देतो, नुसता लिवारी घेतोय. सेकंड थिंग, माझी मॅनपॉवर मध्ये आपण प्रॉब्लेम काय, KRA KPA कधी पाहत नाही. जो माणूस माझ्या सगळ्या शिव्या ऐकतो, उशिरा थांबतो, तो माझा चांगला माणूस. पण तो कालांतराने तो माणूस महाग होतो. तो खरंच माझ्यासाठी चांगला आहे की मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याला काढून टाका, पण त्याला जागेवर तर आणा. You pay the horses, but just don't go on paying the donkeys. And everyone has collected lot of donkeys over a period of years. True. आणि आता कंपनीलाच हा विषय येणार, त्याला आपल्याला करेक्शन घ्यावं लागेल. बट सम कंपनीज आर डुईंग रिअली वेल. म्हणजे आता जसं मीडिया आहे किंवा काही कंपनीज, म्हणजे यू वोंट बिलीव्ह, पण यशला आता 10% सॅलरी हाईक मिळालं. हो. म्हणजे ज्या आयटी कंपनीज आहेत, दे आर डुईंग व्हेरी वेल. काय कंडिशन आहे माहितीये ना त्यांची. they have shown a good gesture, but they have said the usual salary hike will not be there. It's an interim given. He may be सगळ्यांना सरसकट नाही दिली. सगळ्यांना नाही. आता मोर ग्रुप आहे ना आदित्य बिर्लाचा, they have done in the month of March, they have done year on year 35% growth. सो त्यांनी मार्च मध्ये सगळ्यांना पगार दिला. आज ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे तुमचं डीमार्ट, एवढं मार्केट 50% पडून ॲव्हेन्यू सुपरमार्ट, डीमार्टचा शेअर एव्हरी टाइम हाय चाललाय, जवळपास हाय. राईट. सो सम इंडस्ट्रीज आर डुईंग गुड. दे आर डुईंग वेल. आणि मला तरी असं वाटतं की भारतामध्ये आपल्याकडे इतके फेस्टिवल्स आणि इतकं काही, म्हणजे इकॉनॉमी चर्निंग जो प्रोसेस असते ना, ती आपल्याकडे फार इझिली होऊ शकते. त्यामुळे लेटेस्ट होप की सेलिब्रेटरी इकॉनॉमी आपल्याकडे लवकरच परत येईल. मी म्हणतो येईल, नाही आली तरी मी काय करू शकतो. लेट मी नॉट वेट, लेट मी बी प्रोएक्टिव्ह. मी आतापासून या hope for the best and prepare for the worst type. We have मला असा प्रश्न, you started your conversation with की
काय झालं? समीर, आवाज थांबलाय तुझा. हॅलो. या समीर, सॉरी मला मिस झालं, परत बोलता का? नाही, आपण जे स्टार्ट ऑफ द कॉन्व्हर्सेशन यू स्टार्ट. What kind of businessmen are they? Are they manufacturer? Meaning what segment? And what kind of readiness are they getting into? What that Malegaon person I said, that is that? जे लॉकडाऊन पिरियड मध्ये गिअर अप करून म्हणजे कुठल्या प्रकारच्या सेल्स साठी गिअर अप करायला पाहिजे? कारण की माय इश्यू इज, माय सेकंड क्वेश्चन इज की मला there are other set of friends who are telling me, Samir, sit on money, don't plan anything for the next 1 year. Yeah. So best advice as म्हणजे of now. काय कुठलं घ्यावं म्हणजे? Best advice as of now, I said start thinking. Secondly, have an action plan. Sit on money is the most right thing. But you may get so many opportunities once the lockdown gets off. Okay. That's why sit on money. I am not saying lockdown व्हायच्या आत लगेच मशीनची ऑर्डर द्या, मशीन घ्या. That will be fatal. But start thinking next 3 months what I can do, what's next 6 months what I can do. माझं हे कस्टमरशी वर्कआउट होत नाही. माझं 3 महिन्यामध्ये I want to add 5 good customers. यांच्याकडे मी गेलेलो नाही. So go to a new market. आणि आता पैशाचे उद्योग कुठलेही करायचे नाहीये. Just plan, I am saying. Think differently. Sit on money. Does it answer your question? Yeah. So, पण आमच्या व्यवसायामध्ये जो जास्त क्रेडिट देईल त्याला जास्त बिझनेस मिळतो. आणि मी क्लिअरली विचार केला तर की since after the lockdown, I want to get down my credit down, which goes up to 90 days and beyond. So I want to get it down to at least 45 or 60 days or lesser than that. So मग त्याच्यासाठी वगैरे काय मला 1-to-1 जर तुम्ही काय साधारण सल्ला देऊ शकलात तर मी येऊन तुम्हाला भेटू शकेन. नक्की. आपलं खूप लॉंग ओव्हरड्यू आहे समीर. So maybe now we'll get an opportunity. थोडक्यात सांगतो, it depends on what margin business you are. लेस मार्जिनच्या बिझनेस मध्ये उधारी करणं त्यापेक्षा धंदा करू नका. Not you. My margin goes up only because मगाशी प्रतिभा पण म्हटली की some industries are surviving because I'm surviving because I'm a low cost producer, which I have started from day one. Mine is a debt free company as of now, where I'm doing one of the companies, a debt free company which is into profits, but I'm only doing well because I'm a low cost producer. Agreed. So this is an opportunity. अजून तुम्ही कॉस्ट रिडक्शन कसं करू शकता, नंबर 1. दुसरं, माझ्या प्रोडक्ट मिक्स मध्ये, माझ्या कस्टमर मिक्स मध्ये 4 कस्टमर आहेत, मला प्राइस कमी देत आहेत पण कॅश देत आहेत. 3 कस्टमर आहेत, लॉंग उधारी घेत आहेत पण मला रेट चांगला मिळतोय. 2 कस्टमर माझ्याशी लॉयल आहेत. सो कॅन वी हॅव अ गुड कस्टमर मिक्स, अँड दिस इज द टाइम टू स्टार्ट प्लॅनिंग. सो यू हॅव different customer base. That's what you do. Yeah. You can help me in that. Sure. Okay. Yeah. Chakraji, good evening. Aniruddha here. Yeah. So how are different sectors like manufacturing, services, and IT will be affected? And the second question of my own interest is, how will a startup IT company be affected? Okay, so with my little knowledge, I believe IT and software industry per se are having clients in European markets and US markets. Yes. And their economies, especially hospitality, banking, aviation, all these are going to come under problems. Even banking is going to come under problem. So all those Indian companies or IT software companies who have them as a client are going to face a problem. Either they take a haircut in pricing or they reduce the manpower. That's going to come. So I would not say it's a very positive side. Second, manufacturing, if you ask me, it's a difficult path, but you will always make money or grow big only in manufacturing. Third thing, manufacturing, I don't say make for someone else. If you can make something for yourself, it's a great opportunity. Rather I would say don't even manufacture. You design something, you find a pain point, you make your product, get it made somewhere else with your quality control and your marketing, you'll make tons of money. Third thing, services. Service industry always is a very good business to get in because your earnings can be disproportionate to your investment. तू 5 लाखात धंदा सुरू करशील पण पहिल्या वर्षी 1 करोड रुपये नफा होईल. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तू 90 लाख घातले तर पहिल्या वर्षी कदाचित 10 लाख लॉस पण होईल.
it becomes capital intensive service industry. You should know what to get in, what is your strength, how you are different, and you should have a capacity for team building and handling people. These are acumen nasil तर service industry जाऊ नका. BVG can handle 80,000 people, that too illiterate, but his capacity is getting those 80,000 people to work in the morning. So all these IT software have got 3 lakh, 4 lakh, 5 lakh people. So the skill of theirs is to get those people in the seat in the morning. So that's the skill. And to startup करणार असेल, yes, but don't leave your job as of now. No, basically I'm already in a startup. I started it from 2017. I have So existing customer. no looking back. कालच मी त्या panel वर होतो value creation च्या. So no looking back. Fantastic time. It's only how big you think, what is your vision. No looking back. Prashant has done a wonderful job. Prashant Kelkar has become an entrepreneur now. He's doing a brilliant job. Yeah. Before we come to the top of the hour, Abhay Gundecha and I think Sanjeev Gujjar, both of them want to ask questions. Yeah. चकोरबाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढचे 6 महिने कुठलाही बिझनेस म्हणजे रिटेल बिझनेस मध्ये कुठलाही स्कोप दिसत नाहीये फार मोठा, पण नंतर तरी त्याला काही भविष्य आहे का? ट्रेडिशनल बिझनेसेस म्हणजे ज्वेलरी सर्टनली आहे. पब्लिक मेमरी एवढी काय नसते आणि दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. लक्षात घ्या, हा एक पॉज येणार आहे. हे बंद होणार आहेत असं मी म्हणत नाही. हा, कस्टमरचा चॉईस काय बदलेल, त्यांची तिकीट साईज काय बदलेल. आता थोडासा कल थोडे दिवस खूप ब्रँडेड वस्तू, खूप महाग वस्तू घेण्यामागे नाहीये. डोकं चालवा, छान दिसणारा प्रोडक्ट तुम्ही कमी प्राइसिंग मध्ये कसं आणू शकता. ऑनलाईन विका. संदीप भाई, व्हॉट आर यू डुईंग? ऑनलाईन विकतच आहोत गेले काही वर्ष, पण म्हणजे त्यावर आता जास्त फोकस. आता बघा ना, कमी तिकीट साईज मध्ये खूप छान दिसेल असं काय बनवता येईल. काही दिवस कल ह्याच्याकडे राहणार. खूप जास्त प्राइसचं ब्रँडेड मध्ये राहणार नाहीये, पण हा पॉज आहे. 6-8 महिन्यांनी कस्टमर विल बी बॅक डेफिनेटली. आणि एक्सपोर्ट्स मध्ये काय वाटतं, म्हणजे काय असं समजा त्यामध्ये जर काही, माझा अभ्यास नाही, पण वन शुड ऑलवेज सी, का नाही. आणि वन वंडरफुल सेंटेन्स बाय जॅक वेल्च इज, हिस्ट्री इज बिकमिंग, जॉग्राफी इज बिकमिंग हिस्ट्री. संजीव भाई, तुम्हाला संजीव भाई एवढा चान्स आहे ना, हू स्टॉपिंग यू. मी तुम्हाला एक माझे क्लायंट आहेत, दगड म्हणजे फरशी एक्सपोर्ट करतात, वेअर फ्रेट फॅक्टरी सो हाय. बिलीव्ह मी, आपण कम्फर्ट झोन मध्ये होतो. सकाळी गेलेला माणूस रात्री येतो, ही इज हॅपी. त्याला नवीन काय शोधायचा वेळच मिळत नाही किंवा शोधायची मानसिकता नव्हती. बसा उद्या 2 तास उद्यापासून, सी व्हॉट इज द स्कोप इन एक्सपोर्ट. वाय नॉट? डेफिनेटली. Yes. Who is there? Thank you. Abhay? Abhay, you need to unmute yourself, Abhay. चकोर भाई. हा, बोला. आपण म्हणत होतो धंदा बदलतोय. And you highlight something like profession also changing. Oh, yes. Don't link the profession with service. Because profession is something altogether different, this thing. त्याबद्दल थोडं सांगा ना. मी ज्यावेळेला धंदा म्हणलो त्याच्यामध्ये व्यापार, व्यवसाय, कारखानदारी हे सगळे आले. तुम्ही तुमच्याच फील्ड मधले बघा, जे काळाबरोबर बदलल्याने ते आज कुठे आहेत, आणि नवीन पोरं आलेली आज कुठे आहेत. आणि मला असं वाटतंय की क्लायंट हळूहळू एज्युकेटेड, टेक सेव्ही झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन करायला लागल्या. पण त्याचबरोबर असे पोर्टल आले. अभयजी, जर यू गेट इन टू सच डोमेन्स वेअर पीपल वॉन्ट टू कन्सल्ट. कालच माझ्या डोक्यात विचार आला की आय सेंड यू बॅलन्स शीट ऑफ 3 years ऑन वॉट एव्हर मेल. यू अनालाइज, यू गिव्ह मी युअर वॉट एव्हर ऑब्झर्वेशन, ऑर यू पुट अ रेड फ्लॅग. चकोर, तुझा प्रॉब्लेम येणार आहे. There will be so many services which innovatively done, and Abhay Gundecha alone cannot do everything. The concept of associate has to come. नवीन आलेला CA इंटरनॅशनल काय म्हणतात त्याला, मर्जर अँड ॲक्विजिशन, ट्रान्सफर प्राइसिंग, सॉक्स कंप्लायन्स, वॉट एव्हर, हे सगळं तुम्हाला असोसिएटच्या माध्यमातून जोडावं लागेल. नाहीतर मग एकट्या माणसाची प्रॅक्टिस खाऊन पिऊन सुखी आहे, दॅट टाईप he will survive. बट बदल हा सगळीकडे आलेला आहे आणि तो येणार आहे, व्यवसायात सुद्धा येणार.
but you know better, Abhay. Thank you. Yes. Manisha Timbe. Thank you. Yeah, Chakor. Yeah. आता now my industry. Yeah. आता बघितलं तर सध्या 1 वर्षभर there is no future at all. Please let me correct first of all. Don't think 1 year will go on. Be positive. I think so. Even Diwali could be a big season. No, I don't think so because नाही, आता नाही, no, नाही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. आता माझ्या ज्यांच्या बरोबर 2 टूर्स होत्या. आता टाइम रॉंग आहे मनीषा. नाही, नॉट नाव, पण आम्ही त्यांना हे दिलंय की दिवाळीमध्ये आपण ते ऑपरेट करू. पण नाव पीपल आर हेजिटंट टू. आता तुम्ही निर्णय घ्याल का? मी तुम्हाला फुकट घड्याळ द्यायला येतो. रिलॅक्स. So wait, hold on. Believe me, there will be business. मनुष्य इतके दिवस घरात राहणार नाही. टेक इट फ्रॉम. उद्या विमानं चालू होऊ द्या आणि थोडं सेफ्टी येऊ द्या. किती लोक घरात बसणार आहेत मला सांगा. ही मानसिकता आहे, कंझ्युमर बिहेवियर आहे. इतके लांब हे ढकललं जाणार. नाउ यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट द कस्टमर विल लुक फॉर. व्हॉट इज द राईट टाइम टू पिच इन. व्हॉट इज द राईट वे टू. माझं तर चॅलेंज आहे मनीषा तुम्हाला की पुढच्या वर्षी या वर्षी एवढा धंदा करून दाखवा 6 महिने. होऊ शकतो. थिंक डिफरंटली. थिंक हाऊ टू रीच द कस्टमर इन अ डिफरंट. आज तुम्ही मला फुकट द्यायला जायला गेला ना अमेरिका 10,000 रुपये, मी म्हणणार की मी नाही, मला विचारच नाही करायचा आता. सो द टायमिंग मे बी रॉंग. बट इफ यू स्टार्ट पोस्टिंग जनरल पोस्ट ऑफ युअर पास्ट टूर्स, ऑफ युअर पास्ट ट्रॅव्हल, समवेअर इट रजिस्टर्स. ज्या दिवशी जायचंय ना मला मनीषाकडनं जायचं. Why are you wasting that opportunity? Don't offer anything right now. Can I say something before? Yeah, please. Maybe, this is a time for Manisha to think about something that she can do parallelly with this, because this is going to be something which is going to, for travel, of course, I feel that it's going to hit very badly because flight charges, everything is going to hike after this. So I think those people who really see that this future is little bit, they far-fetched to really start traveling, and then you can think about some other profession also, maybe. Yes. No, we think that's what I'm thinking. Yeah, there are a lot of things going in my mind. I had began with one thing. काही धंदे. See, some businesses seasons are perishable. आंब्याचा सीझन गेला. ट्रॅव्हलिंग गेला. लग्न सराई गेली. स्कूल युनिफॉर्म गेला. So that no one can bring it back. Correct. But as Sheila is saying, it is a time to reset. Manisha, first believe in yourself. Yeah. Secondly, believe world is not going to die like this. Thirdly, now what is it that we can do? मला हा धंदा आता नाही होणार नाही असं वाटतं. What else can I do? I know it's not so easy. I know. पण तुमच्या बिझनेस मध्ये सुद्धा you start being present on the social media. So the day customer wants to, उद्या मी सांगतो तुम्हाला ऑनलाईनची ऑफर येऊ द्या हो, किती लोक थांबणार आहेत. एक थोड्या म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतर यू सी द ऑफर्स. यू विल बी क्रेझी सीइंग द ऑफर्स इन द मार्केट. आत्ताच सांगतोय तुम्हाला ऑनलाईन आणि या मॉलवाल्यांची करोना ऑफर असले येतील. दे हॅव टू ऑफलोड द मटेरियल. ते घरात माल ठेवत नाही. रिटेलर्स विल गो क्रेझी. तरी मग त्यावेळेला तुम्हाला भुरळ पडेल की अरे एका कपड्यावर 2 कपडे फ्री मिळतायत, मग घेऊन ठेवू आपण. येस कल्पित. Chakor, what I feel is, just to put Manisha at comfort, and as you have rightly said, nobody's going to sit home at all. The memory is very short-lived. The essence is the vaccine. There divshi vaccine yail. People are going to forget the bloody what happened in this, juncture. Very true. Sit on money. That time, day, the share market will go up like crazy. I am waiting to fly to Italy the day the vaccine comes. I will not care for anything. Trust me. Hear this, Manisha? Hear this? Yes. दुसरं एक तुम्हाला सांगतो. एक मार्केटमध्ये बिझनेसमध्ये एक पाईपलाईन असते. आता पाईपलाईन ड्राय आहे. माल घ्यायला गेला तरी मिळणार नाही. सो आता ऑल दोज हू हॅव मिस्ड द सीझन कुड नॉट गो आउट. लेट्स थिंक की येस दे वुड बी. आता नाही करणार विचार, पण स्टार्ट लेट देम सी युअर प्रेझेन्स इन द सोशल मीडिया. हो, ज्या दिवशी जायचंय मला मनीषाकडनं जायचं. Thanks, Kalpesh. Wonderful point you brought. Yeah, thank you so much. You're welcome. Yeah. Does anybody have any more questions to ask? We have. I have. Yes.
हॅलो. या माझ्याकडे एक सजेशन छोटस मनीषासाठी. माझं एक ओळखीचे आहेत जे ट्रॅव्हल अरेंज करतात, टूर ऑपरेटर. तर ते मला रोज एका देशाचा एक व्हिडिओ पाठवतात, 10 बेस्ट प्लेसेस फ्रॉम दॅट कंट्री. ओके. तर म्हणजे ते रजिस्टर होतं आणि रोज मला बघायला मिळतोय, एक एक देश फिरायला मिळतोय डिटेलमध्ये. ते एक तू करू शकतेस. आणि सेकंडली माझी अजून एक मैत्रीण आहे, तिने एक असं पॅकेज तयार केलंय. म्हणजे तिच्या ज्या काही सर्व्हिस आहे, शी इज इन टू सर्व्हिस इंडस्ट्री, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. तर तिच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या से 5,000 जर होणार असेल त्या सर्व्हिसेसचं अमाऊंट, तर शी इज गिव्हिंग राईट अवे आत्ता 50% डिस्काउंट. आणि लॉकडाऊन नंतर तुम्ही ते अवेल करू शकता, बट आत्ता तुम्ही ते पैसे भरायचे. ओके. क्रेझी, यू कॅन गेट क्रेझी स्कीम्स टुडे. तर आणि तसं जर धूळ साठलेली फक्त झटकायची. करेक्ट, राईट. आता तसं जर तू एखादा, एकच सेकंड, मला जे सांगायचं होतं ते हे की जर तू असा एखादा टूर प्लॅन केला आणि त्याची ऍक्च्युली तुझं प्रॉफिट काढून जे काही कॉस्ट होतीये, से 50,000 होतीये, तर ते जर तू बेस्ट पॉसिबल ऑफर त्याची केली आणि सांगितलं की उद्या जर, आणि आता ऍडव्हान्स मध्ये पैसे भरायचे, आणि उद्या जर ती टूर कॅन्सल झाली तर यू विल गेट 100% रिफंड. तर डेफिनेटली लोक विचार करतील. You have to understand how to tickle the customer, where to tickle the customer, when to tickle the customer. Okay. Yes. Anyone? Yeah. Okay. Sheila, we are already 6:10. I think so. We'll wind up. Before that, before you conclude the session, whatever you have, मी सुरुवात जिथून केली होती की मी काही शिकवायला आलेलो नाही, माझ्या लिमिटेड नॉलेज प्रमाणे मी तुमच्याशी शेअर केलं. जितकं तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा काही गोष्टी मी तुमच्याकडनं पण आज शिकलो किंवा माझ्या मनामध्ये त्याची नोंद झाली. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असतीलच असं नाही, फक्त विचार बदला, या बंदित संधीचा फायदा घ्या. आणि माझी रिक्वेस्ट एक आहे की तुम्ही मी किती छान बोललो किंवा तुम्हाला किती आवडलं पेक्षा तुम्ही याच्यापैकी काय करणार आहात. सो तुम्ही काय करणार आहात, ऍक्टिंग इज मोर इम्पॉर्टंट. वन्स यू गो अप ओव्हर देअर, गॉड इज नॉट गोइंग टू आस्क यू what you thought, what you read, what you told or what you said. God is going to simply ask you what you did. So what you did is most important. Try to go back and go through the memory lane of this session. I've recorded also. I'll send it to Sheila. I really don't know. Someone will have to help me how to give this recording. Currently I'm transferring it through WeTransfer. With this, खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, आणि तुम्ही हा इतका तसं म्हणेन सिरियस विषय खूप आनंदाने ऐकला, शांतपणे ऐकला. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. चकोर, you have reiterated that बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घातल्याशिवाय, प्रयत्नांचा खटका दाबल्याशिवाय यशाचा फोटो निघत नाही. क्लास क्या बात है कल्पेश. You are the man. कल्पेश घेणार आहे. हा काय संध्याकाळी चकोर भाई, वन मोर प्लीज. घेणार आहे म्हटलं. या मीना, शीलू, चकोर भाईचा अजून एक पाहिजे सेशन. चकोर भाई, थँक यू सो मच. मंदितल्या संधी, देर इज अ लॉट ऑफ टेक अवे फ्रॉम मंदितल्या संधी बाय गांधी. थँक यू सो मच. अरे वा वा. आज प्रतिभा माझा रोल तू करायला लागलीस. कल्पेश, वन रिक्वेस्ट, तू मगाशी जे वाक्य बोललास ते मला टेक्स्ट कर ना. खूप सुंदर. काय कोणाचं? कल्पेश भाई, तुम्ही बोलायला पाछू बोलो एक बार. बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घातल्याशिवाय, विचारांचा रोल घालून प्रयत्नांचा खटका दाबल्याशिवाय यशाचा फोटो निघत नाही. ग्रुपवर टाक ना. कन्सल्टन्सी लागते, त्याला कन्सल्टन्सी फी द्या. नुसतं काहीतरी फ्री घेऊ नका. चकोरबाईंकडनं शिकलो असं. आम्हाला परवडत नाही रे, फुकट दे. कन्सल्टंट नाही परवडणार, इटालियन कन्सल्टंट नाही परवडणार. मी काय सांगितलं, बाहेर जाणारा प्रत्येक पैसा रडा देऊ नका. ऍक्च्युली आम्ही एक सेशन करणार आहे. सो आता जे कविता केल्या तुम्ही, तुमच्या सेशनला आला शेरोशायरीचा, तर छान वाटेल आम्हाला. Coming back to Chakor, it was the way you started this: accept, adapt, and evolve. It's so powerful statement by itself.
मला वाटतं की मी सगळ्यांना स्क्रीनवर पाहती आहे आणि there's a shift in the energy, the way you have motivated people. I think everybody is going back with a more positive attitude. They are going to really rethink about how they should really plan their future. I think you have really inspired everybody to stay in that positive state and think differently how you can further. सो मला त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट एक ऍड करायचा वाटला की आता जे केसेस कोविडचे आहेत ते पुण्यात आणि मुंबईमध्ये आहेत, तर entire country might just come back to normal and these two places might stay back, might मागे राहून जाण्याची शक्यता आहे. तर आपली एक असं मला वाटतं की we need to be aware and we also need to encourage people to follow lockdown very strictly so that आपलं दोन शहर मागे राहून जायला नको ह्याच्यामध्ये. कारण आपण विचार करून बसलो आणि फॉलो नाही केले रूल्स तर बाकीचा देश पुढे जाईल आणि आपण जे दोन आतापर्यंत सर्वात छान सिटीज आहेत ते मागे राहून जायला नकोय. आपली इंडस्ट्रियल हब आहे पुणे, म्हणजे माझ्या नवऱ्याची फॅक्टरी आहे. तर मला असं वाटतं की so many of us here should follow and encourage their friends and relatives to strictly follow lockdown so that we also get to progress with the country. That's what I wanted to add. Yes. Chakor bhai, one more please. Yes. And yeah, why public demand as maximum room मध्ये लोक आलेले आहेत. 33 people attended today. So yes. Everybody. Yes. And that's the power of Chakor that audience are here. And we should have पुढच्या सेशनचं नाव आणि फर्स्ट टाइम संधीत चांदी हे नाव ठेवा पुढच्या सेशनचं. Hey, Vijay Kaka wants to say something. Sheila. Yeah, Vijay Kaka wants to say something. Just a few seconds. I have nothing to do with any business, but today I have met a real business. Thank you. Oh, wow. Baga. Thank you. किती छान कॉम्प्लिमेंट आहे. आपण किती दिले ना तर पटत नाहीत रेशू त्यांना. ते आपलेच आहेत, ते त्यांना वाटतं ही घरची खेती आहे सगळी, बोलणारच आहे. Guys, everybody, Kodak moment, smile. समीर परत हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे समीर. येस. साडी का वाढवली? Smile everybody. Thank you. Thank you भैया. Thank you. पैसे वाटतो एकदमच करणार आहे नंतर. Thank you. हॅपी बर्थडे. बर्थडे का नाम डाल. एक मिनिट चकोर भाई. हॅपी बर्थडे टू समीर. रेश्मा पार्टीला यायचंय का? तयार झालेली दिसते. वन बाय वन येतो हळूहळू. या समीर वॉन्ट्स टू से. मी बर्थडे माझा सेलिब्रेट केला नाही या वर्षी. आय डोनेटेड टुडे 51,000 टू PM केअर. Oh wow! Saving that money, I did that. Wow, wonderful. Just a sharing, just a sharing. No, but it's a wonderful thing. Great gesture. Great gesture. Thank you all. Chala, bye. Thank you. Thank you very much. आणि आज रेश्मा कुठेही न जाता थांबलेली आहे इथे. आवरून आली आहे आणि चक्क बर्थडे म्हणतात आली ती आणि बसली एका जागेवर. खरंच कौतुक आहे. थँक्स टू ऑल ऑफ यू. Thank you, Chakor bhai. Thank you. Bye bye. Bye.